हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण एकदम सकाळ सकाळ निघालो आता आपल्या रानात. आलो आपण इकडे खालच्या रानात. तुम्ही बघू शकता अजून पण धुई पडलेली आहे. आणि आता मित्रांनो आपण चाललो आहे आपल्या कांद्याची आज लेबर येणार आहेत. सो त्याच्यासाठी आपल्याला आधी काल जे सारे भरले त्यातले राहिलेले अजून त्यात पाणी सोडायचे आपल्याला. सो त्याच्यासाठी आपण चाललो आहे आता मित्रांनो. तर ते भरून घ्यायचे आहेत. आता थोड्याच वेळात एक तासभरात 1-1.5 तासात लेबर येतील. मग आपल्याला कांदा लावायला सुरू करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ऑलरेडी आता पाणी सोडून ठेवू आपण, म्हणजे फटाफट आले की मग आपलं कांदा लावायला सुरू करता येईल. तर चला आपण जाऊया. आणि लाईट तर काही अजून आलेली नाही, बट आपण तळ्याचं पाणी सोडूया त्याच्यामध्ये. म्हणजे लाईट येईपर्यंत काही सारे भिजतील आणि मग लाईट आल्याच्या नंतर परत काय. तर चला आता जाऊया आणि सुरू करू. आता मित्रांनो इथं आपण करूया कॉक चालू. तळ्याचं पाणी सोडूया. विहिरीचं पाणी कालू बसलं होतं, बट आलं आता चांगलं कधी परत. इथं राहिलं आपलं आउटलेट. हे विदाउट लाईट पण आपल्याला पाणी द्यायला इकडं. हे आलं मित्रांनो आपलं पाणी. तर हे येईल तिकडे खाली. तर हा राहिला मित्रांनो त्याचा मोसम. तर चला आता आपण जाऊया आणि सोडूया आपण साऱ्यांना पाणी. आपल्याला खालच्या साऱ्यात 4 वाफ्यांचा परत एक दंड काढायचा आहे. तर आता आपण वरच्या खांडावरती पाणी घेऊया आणि खालच्या खांडाच्या 3-4 साऱ्यांनी जिकडनं काल आपण रात्री पाणी सोडलं होतं त्या साईडला आपण पलीकडच्या साईडने सारे दंड काढायला लागणार आहे. सो त्याच्यासाठी आता आपल्याला आधी वरच्या दंडावर घ्यायचं, मग ते ओढूया तोपर्यंत. मग हे काही वाफे होतील, ते सारे भरून झाले की मग परत त्या खांडावर घेता येईल. तर चला आता आधी ह्या अलीकडच्या खांडावरती पाणी घेऊ, ते भरून घेऊ. आणि ते भरता तोपर्यंत खालच्या खांडाला 4-5 वाफ्यांचा दंड बनवून घेऊ आपण. कारण की त्या साईडला चर असल्यामुळे पाणी इकडनं तिकडं जास्त फुगतंय. तर मग डायरेक्ट आपण तिकडनं इकडे यायचे सिस्टम करू आता. तर चला आता आधी ह्या खांडात पाणी घेऊ आपण इकडं. तर मित्रांनो काल ह्याच्यावरती पाणी घेतलं होतं, बट प्रॉब्लेम असा होता की त्या साईडला थोडं चढ आहे. सो इकडं जास्त पाणी अडून राहते. एक पाणी एवढं थांबण्यात काय पॉईंट नाही आहे. सो आपल्याला एक तेवढ्या साऱ्यांचा दंड त्या साईडने काढायचा. मग ह्या दंडातनं पाणी तिकडं घेऊन तिकडनं इकडं आणायचं. तर असं नियोजन आहे. तर चला आता आपण ह्या दंडावर पाणी घेऊ, म्हणजे हे वडून होईपर्यंत ह्यातले काही सारे भरून. मित्रांनो आता इथं दिले आपण 12. आता ह्या खांडावरती जाईल पाणी. तर चला आता आपण घेऊया तो खालच्या साईडचा वडून दंड. चला आता मित्रांनो इथं आपण घेऊया एक दंड बनवून ह्या साईडने. हे जे सारे वडले होते ते आता ह्याच्यामध्येच ॲडजस्ट करून आपल्याला बनवायचं आहे दंड. तर आपल्याला बनवावं लागेल मित्रांनो ह्या साऱ्यापासून, कारण की तिकडे चढे तिकडं नाही आहे एवढा. सो आपल्याला आता इथनं बनवायचं दंड ह्या साईडला. तर चला आता घेऊया आपण दंड वाढायला इथनं. ह्या साऱ्यापासून घेऊया आपण दंड वाढायला. तर मित्रांनो हा झाला आपला दंड वळून. टायगर बसला तिथपासून हा झाला आपला फायनल. सो आता ह्या साऱ्यांना जे चढ आहे ह्या साईडला तो सगळा कवर होईल आता ह्या दंडने. आता तिकडं आपण पाणी सोडलं होतं, पाणी सोडून आलो होतं, तर ते पाणी पण आलं इकडं. तिथं पाणी पण आलं आहे आता त्या साऱ्यामध्ये. तर
चला आता वाटलं हे दंड तिकडं वळून घेऊ. खालचा दंड आता काही कामाचं नाही की आज काय साऱ्यांमधला. सो त्याला तिकडं बारा देऊन स्वच्छ दंडात पाणी घेऊन इकडनं भरायला सुरू करूया आता. तर मित्रांनो हे आणलं आता आपण ह्या खालच्या खंडामध्ये पाणी. आता या समोरच्या वरच्या साईडनं भरायला सुरू करायचं आता आपल्याला. तर हे सारे सगळे त्या समोरच्या साईडने भरतील आणि इकडचे सारे ह्या साईडने. तर हे पाणी आता असं समोर जाऊन तिकडच्या दंडामध्ये जाणार. तर आपण आता इकडे चढ असल्यामुळे तसं केलं आता आपण. तर आता इकडनं वरनं एक सारे भरत घेऊ आपण. तर मित्रांनो आता आपण केलं आता ह्याच्यामध्ये रोप ठेवून घ्यायला सुरू. रोप ठेवून घेऊ आपण ह्याच्यात सगळं. म्हणजे लेबर आलं की डायरेक्ट लावायला सुरू करतील. त्यासाठी आता आपण रोप सगळं जेवढं आहे तेवढं होईल तेवढं ठेवून घेऊ आपण डायरेक्ट साऱ्यांमध्ये. लाईट आली मोटर चालू करायची होती बट कुठंतरी शॉर्ट झालं. ते आता सापडलं इथं. काल आपलं झालं होतं बघा स्टार्टरमध्ये, तिथं गरम होत होती वायर, शॉर्ट झाली. तर इथं बघा इथं डायरेक्ट भस्ट झाली आहे. तर आता हे आपल्याला करायचं आहे रिपेअर, मग करायची मोटर चालू. लेबर पण यायचे सगळीकडनंच, प्रॉब्लेमच झाले. चला आता फटाफट हे जॉईंट आपण रिपेअर करून मोटर चालू करू. मित्रांनो हा झाला आपला जॉईंट रेडी. तर चला आता आकडा टाकायला लावू आणि चालू करायला लावू. आपला जॉईंट झाला आता रेडी. तर आता मोटर चालू व्हायला प्रॉब्लेम नाही आहे. तर चला आता करूया फटाफट मोटर चालू, पाणी भरायला सुरू. फायनली मित्रांनो मोटर चालू झाली आहे. लई त्रास झाला तर चालू करण्यासाठी. तर चला आता करूया आपण भरायला चालू. तर मित्रांनो लेबर आलेत आता, सगळे लेबर आलेत. तर आता घ्यायचे लावायला. तर चला आता करूया सुरुवात लावायचं. 6.5 hours later. तर असं झालंय की आता लाईट गेली आहे आणि लावून तर झालंय बट काय झालंय इकडचं वरचं खालचं एकदम कंप्लीट झालंय आणि वर अजून चाललंय आणि लाईट पण गेली आहे. आता पाणी झालंय बंद मित्रांनो. चला आता ती पण बंद करायचं आहे. आपला तळ्यातलं पाणी पण बंद करायचं सांगितले. आता ते पण बंद करून टाकू. तर मित्रांनो आता हे निघालेत सगळे, हे निघालेत आता. त्यांचं काहींचं राहिलं आहे मागं, चाललंय बंद करायचं. हां सगळे मोटर वगैरे बंद झाली आहे. तर चला आता जाऊया आपण घरी. लावून झालं मित्रांनो 75% म्हणजे जेवढं आपण तयार केलं होतं त्यातलं 75% आपलं लावून झालेलं आहे. आणि लाईट गेल्यामुळे आपलं 25% राहिले. तुम्हाला दाखवतो मी आता किती झालंय किती राहिले. तर बघू शकता आता समोर. तर मित्रांनो हे पूर्ण कंप्लीट झालं इथपर्यंत. ते खालचं पूर्ण कंप्लीट झालं आहे. हे एवढं 25% 25% राहिलं आहे मित्रांनो. आणि ह्यातलं रोप पण बऱ्यापैकी संपलं आहे. जसं लागेल तसं जिथं चांगलं रोप आहे तिथलं काढलं आहे आणि बाकीचं सगळं तसंच ठेवलं आहे. त्याच्यामुळे इथं हे जे येलो पिवळं दिसतं तेवढे सगळं राहिलेलं आहे. तर आता आपल्याला परत काही लेबर घेऊन हा राहिलेला कंप्लीट करायला लागेल मित्रांनो. नाही तर मग आपल्याला घरी लावावं लागेल. ते अवघड आहे मग घरी लावणं. त्यापेक्षा आपण लेबर बोलून त्यांच्याकडून लावून घेऊया आपण. तर असं झालं आहे मित्रांनो आजचं नियोजन. आणि लय पळापळी झाली मित्रांनो, कारण की सकाळी लाईटच लवकर आली नाही आणि त्यात लाईट लवकर नसल्यामुळं मोटरला प्रॉब्लेम झाला होता काल. सो त्याच्यामुळे ते वायर गरम झाल्यामुळे तिकडं वायर पण जळाली होती. ते रिपेअर करता वेळेला सगळं होता. रिपेअर झाली की मग परत लाईट गेली. तर मग 12-1 वाजले होते मोटर चालू व्हायला. त्याच्यामुळे ह्यांना पाणी पण पुरेसं नव्हतं. तेव्हा सकाळपासून मोटर चालू झाली असती तर मग हे पूर्ण कंप्लीट झालं असतं. पाणीच नव्हतं त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. तर असं नियोजन झालं मित्रांनो. आता सगळे थकलेत, सगळे गेलेत घरी. आणि इथं बघू शकता आता मम्मीच चालली अजून. आणि आपण पण जाऊया मित्रांनो. चला आता जाऊया आणि बघूया आता घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊया. तर मित्रांनो आता आपण निघालो फ्रेश होऊन. आता चाललो आपण मामीला सोडवायला.
मामीला सोडवायला चाललं मित्रांनो. तर चला आता जाऊया आपण मामीला सोडूया. मामीला काय मामा फोन करायचा बंद करे नाही मित्रांनो. नुसते मामाचे फोनवर फोन चाललेत. आणि आता पण मामाचाच फोन आहे. चला मामी, मामाला म्हणा आले मी, थांबा. तर चला मित्रांनो आता येऊया आपण मामीला सोडू. निघूया आता आपण सोडवायला. तर मित्रांनो आता इथं आलो आपण मामीला सोडवायला. A few moments later. तर मित्रांनो आता आपण मामीला सोडून निघालोय. आणि बघा आपण तर बघा एक ॲक्सिडेंट झालेला आहे. ॲक्सिडेंट झालेला आहे इथं. आजचा नाही आहे मित्रांनो ॲक्सिडेंट झालेला आहे. सीएनजीचा ट्रक आहे तो धडकलेला आहे मित्रांनो. तर असे छोटे मोठे अपघात मित्रांनो ह्या रोडला लय होतात. चला आता आपण आपल्या घरी जाऊया. तर मित्रांनो आपलं सगळे काम आवरलेत. मामीला सोडून आलो, जेवण वगैरे झाले आणि आता परत एकदा आपण आंघोळ केली आहे. सो आता एकदम फ्रेश झालोय. तर जेवण वगैरे पण झालं, वेगळं काम आवरलेत. तर आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे. आणि इथं बघा मित्रांनो आता चंद्र उगवलाय. चंद्र किती क्लोज कसा दिसतो बघूया आपण. हातामध्ये एकदमच हलतंय. तो परफेक्ट शॉट मित्रांनो.